महामार्गावर लूटमार करणाऱ्या चौकडीपैकी दोघांना पनवेल तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात. पनवेल तालुक्यातील महामार्गावर लूटमार करणाऱ्या सराईत चौकडीपैकी दोघा जणांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक लूटमारीचा गुन्हा उघडकीस आला आहे. पनवेलजवळील मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पळसपे हायवे वाहतूक चौकीजवळ डंपर चालक जितलाल महतो हा लघुशंकेसाठी थांबला असताना 4 अनोळखी व्यक्तींनी त्याला मारहाण करून जबरीने त्याच्याकडून जवळील मोबाईल फोन, रोख रक्कम व हेडफोन असा 15,900 किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश फुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार विजय देवरे, महेश धुमाळ, सुनील कुदळे व पोलीस शिपाई आकाश भगत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीद्वारे आरोपीचा शोध घेत असताना या गुन्ह्यातील आरोपी राहुल उर्फ भाऊ मधुकर धारपवार वय वर्ष 24 राहणार खालापूर व अविनाश धारपवार वय वर्ष 21 राहणार खालापूर याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले असता या दोघांनीही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तसेच इतर 2 फरार आरोपींचा शोध सुरू आहे. महामुंबईसह संजय कदम, पनवेल.